स्मार्ट अहमदनगर न्यूज। औद्योगिक क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय यांनी एकत्रितपणे गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। अहिल्यानगर तसेच जिल्ह्यातील अन्य औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती हेमा बडे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुभाष लोंढे, भाजपाच्या उद्योग आघाडीचे अनंत देसाई, आर्मी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खताळ, बीपीसीएलचे मार्केटिंग ऑफिसर मनोज जाधव, एलपीजीचे समन्वय अधिकारी सूर्यवंशी, एचपीसीएलचे ब्रजेश कुमार यांच्यासह उद्योजक उपस्थित होते। मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत औद्योगिक क्षेत्राकरिता आवश्यक असलेल्या गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला। याबाबत उद्योजकांनी आपल्या समस्यांची माहिती मंत्र्यांसमोर मांडली। जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शैक्षणिक संस्था, वसतिगृह, औद्योगिक वसाहतीमधील कॅन्टीन यांना वितरित करण्यात येणाऱ्या गॅसची माहिती सादर केली। बैठकीत उपस्थित असलेल्या उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये प्रामुख्याने पीएनजी वाहिन्यांच्या जोडण्या होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले। याबाबत मार्केटिंग ऑफिसर मनोज जाधव यांनी 1200 ते 1300 कनेक्शन आतापर्यंत जोडले असल्याची माहिती दिली। सर्व उद्योजक कनेक्शन घेण्यास तयार असले तरी कंपनीकडे असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे कनेक्शन जोडण्यात अडचणी असल्याचे निदर्शनास येताच मंत्री विखे यांनी सर्व कंपन्यांचे करारनामे पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, मराठा चेंबर्सच्या किंवा औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याच्या सूचना दिल्या। ज्या कंपन्यांना कनेक्शन दिले त्यांना तातडीने गॅस पुरवठा सुरू करण्याचे तसेच कंपन्यांचे सहकार्य येऊन जोडण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले। तसेच यावेळी औद्योगिक वसाहतीमधील कॅन्टीन करिता 50% गॅस उपलब्ध होणार असल्याने कामगारांना त्याचा दिलासा मिळेल। 5 दिवस काम सुरू ठेवण्याच्या निर्णयाबाबत उद्योजकांनी एकत्रित येऊन निर्णय करावा। अनेक छोटे उद्योग मोठ्या उद्योगांना पुरवठा करतात, त्यामुळे कामगारांचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी उद्योजकांच्या बरोबरीने प्रशासन सुद्धा तेवढी दक्षता घेईल। 5 किलो वजनाचे गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे। केरोसिनचा पर्याय सुद्धा उपलब्ध होत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। औद्योगिक वसाहतीमधील सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासाठी प्रादेशिक अधिकारी राठोड यांनी पुन्हा सुरुवात करावी। अनेक टप्प्यांपर्यंत अवैध व्यवसाय सुरू आहेत। पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करावी। पुढच्या आठवड्यात आढावा घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले।